सध्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्स पेट्रोल मॅन्युअल मध्ये 22 मायलेज देते, पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये 23 मायलेज देते आणि सीएनजी मध्ये 29 मायलेज देते. पण लवकरच ही गाडी 35 kmpl चं मायलेज देणार आहे, तेही ऑन रोड. कारण स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी या गाडीत देण्यात येणार आहे. त्यामुळे साधी फ्रॉन्क्स तुम्हाला फुकट मिळाली तरी सध्या घेऊ नका. आगामी अपडेटसाठी वाट बघा. आता हे हायब्रिड तंत्रज्ञान दिल्यावर गाडीमध्ये काय काय बदल होणार आहेत आणि किंमत किती वाढणार आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी. नितीन गडकरी साहेब जरी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रचार करत असले तरी ईव्ही खरेदी केलेल्यांपैकी 50% ग्राहक आपली गाडी विकून पुन्हा आयसीवर म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेलवर परतण्याचा प्रयत्न करत आहेत. सीएनजीला 1 लाख रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात आणि शिवाय सीएनजीची लाईन, शिवाय अवेलेबिलिटी या सगळ्या गोष्टींमुळे लोकांची गैरसोय होते. कित्येक वेळा तर असं होतं की गॅसच उपलब्ध नसल्याने बऱ्याच वेळा पेट्रोलवर गाडी चालवावी लागते, मग आपले पैसे सेव्ह होत नाही. डिझेलवर सध्या निर्बंध आहेत, ती गाडी घेऊ शकत नाही आणि नुसती पेट्रोल परवडत नाही. मग पर्याय उरतो हायब्रिड या तंत्रज्ञानाचा. याचाच फायदा सध्या सुझुकी घेत आहे. आता हे हायब्रिड तंत्रज्ञान काय आहे सुझुकीचं थोडक्यात जाणून घेऊया. सुझुकी इंडियाची हायब्रिड टेक्नॉलॉजी त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि इंटरनल कंबशन इंजिन यांच्या साहाय्याने चाकांना संतुलित पॉवर दिली जाते, ज्यामुळे चांगलं मायलेज आणि परफॉर्मन्स मिळतो. इंटेलिजन्सच्या माध्यमातून रिस्पॉन्सिव्ह टॉर्क आणि ऍक्सेलरेशन मिळतं, ज्यामुळे सिटीमध्ये सुद्धा उत्तम पॉवर मिळते. अजून एक बाब म्हणजे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम दिली असल्याने गाडीला वेगळं चार्ज करण्याची तुम्हाला गरज पडत नाही. ती गाडी कायनेटिक एनर्जीच्या साहाय्याने किंवा इंजिनच्या मदतीने बॅटरीला चार्ज करते. मारुती स्मार्ट हायब्रिड आणि स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञान गाड्यांमध्ये देते. स्मार्ट हायब्रिड हे नावापुरतच आहे असं म्हटलं तरी चालेल, परंतु स्ट्रॉंग हायब्रिड तुम्हाला गाडी नुसती ईव्ही मोड मध्ये चालवण्याची सुद्धा मुभा देते आणि ज्यादा बॅटरी आणि मोटर असल्याने मायलेज सुद्धा तुम्हाला जबरदस्त मिळते. थोडक्यात काय तर हायब्रिड म्हणजे इलेक्ट्रिक आणि आयसी यांचा सुवर्ण मध्य, ज्यामुळे इंधनाची बचत होते, इलेक्ट्रिक वाहनाची मजा आणि चार्जिंगची सुद्धा तकतक राहत नाही. आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. फ्रॉन्क्स मध्ये सध्या स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान मिळते आहे, पण ते इतकं कार्यक्षम नाहीये. पण आता कंपनी स्ट्रॉंग हायब्रिड मध्ये ही गाडी लवकरच लॉन्च करणार आहे. सध्या इन्व्हिक्टो आणि ग्रँड विटारा या 2 वाहनांमध्ये स्ट्रॉंग हायब्रिड दिलेले आहे आणि यात आता फ्रॉन्क्सचा समावेश केला जाणार आहे. मारुती सुझुकीच्या गुजरात कारखान्यात उत्पादित फ्रॉन्क्सने लॉन्च झाल्यापासून देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही बाजारांमध्ये 2 लाखहून अधिक युनिटची एकत्रित विक्री केलेली आहे. भारतातील ह्युंडाई एक्स्टर आणि टाटा पंच यांच्याशी थेट स्पर्धा केलेली आहे. 2016 मध्ये बलेनोच्या पदार्पणानंतर जपानमध्ये निर्यात होणारे मारुती सुझुकीचे हे दुसरे मॉडेल आहे. आगामी फ्रॉन्क्स फेसलिफ्ट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे, म्हणजे 2025च्या तुम्हाला 6 मध्ये हे मॉडेल पाहायला मिळेल. हे मारुती सुझुकीचे स्वतः निर्माण केलेले स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज फ्रॉन्क्स पहिले लो सेगमेंट कार मॉडेल असेल, ज्यामध्ये स्ट्रॉंग हायब्रिड देण्यात येणार आहे. या गाडीत Z12E टर्बो इंजिनचा वापर केला जाणार आहे, जो सध्या आता तुम्हाला स्विफ्ट मध्ये बघायला मिळतो. या इंजिन सोबत एसी सिंक्रोनस मोटरसह 2 किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक, लिथियम आयन बॅटरी पॅक दिला जाणार आहे स्ट्रॉंग हायब्रिडसाठी. नेक्स्ट जनरेशन बलेनो सुद्धा भविष्यात या स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञानाने अपडेट केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. फ्रॉन्क्स ही HEV म्हणजेच हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल तंत्रज्ञान समावेश करणारी पहिली कॉम्पॅक्ट SUV असेल, जी संभाव्यतः 35 kmpl पेक्षाही जास्त ऍव्हरेज भारतीय रोडवरती तुम्हाला प्रदान करेल. फेसलिफ्टेड फ्रॉन्क्सला किरकोळ कॉस्मेटिक अपडेट सुद्धा मिळणार आहेत, शिवाय इंटेरियर अपडेट सुद्धा मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये नवीन बंपर, नवीन हेडलाइट्स तुम्हाला बघायला मिळतील, डॅशबोर्ड नवीन दिले जाईल, चांगली डिझाईन, याच्यामध्ये थोडेसेच बदल होतील पण चांगली डॅशबोर्ड बघायला मिळेल. इतकेच नाही तर ॲडास फीचर्स सुद्धा या गाडीमध्ये ऍड केले जाण्याचे संकेत आहेत, कारण असे स्पाय शॉट सध्या समोर आले होते. फ्रॉन्क्स लॉन्च केल्यानंतर 2026 मध्ये हायब्रिड नेक्स्ट जनरेशन बलेनो, स्विफ्ट आणि एक कॉम्पॅक्ट MPV 2027 मध्ये येण्याची अपेक्षा आहे. आता कॉम्पॅक्ट MPV म्हणजे कुठली, तर इथे इर्टिगा जी आहे ती स्ट्रॉंग हायब्रिड मध्ये आपल्याला भविष्यात नक्कीच बघायला मिळेल. या आगामी फ्रॉन्क्स हायब्रिडची किंमत सध्याच्या मॉडेल्सच्या तुलनेने 70 ते 80 हजारांनी महाग होईल. तुम्ही कोणती गाडी घेणं पसंत कराल, सध्याची स्मार्ट हायब्रिड की आगामी स्ट्रॉंग हायब्रिड फ्रॉन्क्स? कॉमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. जय महाराष्ट्र.